शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याच्या संदर्भात आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्ला बागची आणि व्ही मोहना यांच्या समोर आज दुपारी 2 वाजता म्हणजे अगदी थोड्या वेळामध्ये ही सुनावणी पार पडेल। काल ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्रमक असा युक्तिवाद केला। आजही त्यांचा युक्तिवाद सुरू राहील आणि यानंतर एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष, केंद्रीय निवडणूक आयोग यांची देखील बाजू मांडली जाणार आहे। कालच्या सुनावणीच्या वेळेला कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगवेगळे आहेत। विधिमंडळ सदस्यांच्या संख्येवरून राजकीय पक्षावरती कारवाई करता येऊ शकत नाही, असा एक महत्त्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी मांडलेला होता। संबंधित युक्तिवाद करत असताना त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या वक्तव्याचा दाखला दिला। कपिल सिब्बल यांनी सगळ्या घडामोडींवरती सविस्तर अशी भूमिका देखील मांडलेली आहे। शिंदे सेनेमध्ये सध्या चलबिचल सुरू झाली आहे। भाजपमध्ये विलीन व्हायचं किंवा प्रहारमध्ये विलीन व्हायचं या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे। लवकरच फुटीर गटाचे नेते हे दिल्लीला येऊन अमित शहांची भेट घेतील असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला आहे। सुप्रीम कोर्टामधील शिवसेना हे नाव आणि चिन्ह या खटल्याच्या सुनावणीवरती भाष्य करताना त्यांनी हा दावा केला। तसंच संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगानं दिलेला चुकीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावला तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि लोकशाहीमधील देशातल्या लोकशाहीचा हा मोठा विजय असेल असंही राऊत म्हणाले आहेत। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलेला अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे, या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे। आता लवकरच फुटीर गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील। खासदार संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरती शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। काँग्रेसमध्ये मर्ज होण्याचा सल्ला पवार साहेबांसारख्या नेत्याला आणि पक्षाला त्यांनी दिलेला आहे आणि पवार साहेबांना हे सल्ला देतात काँग्रेसमध्ये मर्ज व्हा, स्वतः सुद्धा काँग्रेसमध्ये मर्ज होण्याची तयारी केली असेल। त्यामुळे तुम्ही सल्ले देऊ नका। तुम्हाला कदाचित MIM मध्ये मर्ज व्हावं लागेल किंवा समाजवादी पार्टीमध्ये मर्ज व्हावं लागेल अबू आझिम आझमीच्या। राहुल गांधी यांची इच्छा आहे की संजय राऊत यांच्यासह उबाटा गटाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, तर आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची इच्छा आहे की आपण समाजवादी पार्टीमध्ये आपला पक्ष विलीन करावा। त्यामुळं आता उद्धवजी नेमकं समाजवादी पार्टीमध्ये उबाटा गट विलीन करतात की संजय राऊत यांच्या सांगण्यावरनं काँग्रेसमध्ये उबाटा गट विलीन करतात, याची वाट महाराष्ट्र बघतोय। तुम्हाला या दोनपैकी एका पक्षामध्ये विलीन केल्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा तुम्हाला MIM सारखा औरंगजेब फॅन क्लबवाला एक पक्ष देखील शिल्लक आहे, यापैकी एका पक्षामध्ये तुमचा पक्ष विलीन होणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।